आतापर्यंत ना मला खूप साऱ्या जणांनी एक कॉमन प्रश्न खूप वेळेस विचारला गेलेला आहे, तो म्हणजे तुला एवढी मोठी मुलगी असून सुद्धा तू एवढी हेल्दी आणि फिट कसं काय? तर त्याचं सिक्रेट मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. ॲक्च्युली झालं असं की मी लग्नाच्या आधी खूप अंडरवेट होते, त्याच्यामुळे कधी ओव्हरवेट होण्याचा प्रश्नच आला नाही. आणि ना माऊ झाल्यानंतर म्हणजेच प्रेग्नेन्सीच्या वेळेस किंवा डिलिव्हरीच्या नंतर ना मी झाली होती थोडीफार हेल्दी, पण माऊ आय थिंक 1.5 वर्षाची असेल तेव्हापासून मी कंटिन्यू एक्सरसाइज आणि योगा करत होते. आणि प्लस माझ्या मॉर्निंगच्या शेड्यूलमध्ये ना मी फिक्स कधी कंटिन्यू कोमट पाणी घ्यायचे, त्याच्यामुळेच ना कदाचित मला ॲबडॉमिनल फॅट पण जास्त नाही आहे. आणि अजून 2-4 टिप्स आहेत, जसं की मी लेट नाईट जास्त करून जेवण करत नाही, 8-9 वाजता जेवण करते. आणि ना मी बाहेरचं जंक फूड जास्त खात नाही, म्हणजेच पिझ्झा बर्गर वगैरे कधीतरी क्वचित, म्हणजे 6-7 महिन्यातून एकदा मी खाते. अशाच काही 2-4 टिप्स आहेत, त्या पण तुम्ही फॉलो करा, त्याच्यामुळे तुमचं वेट ना नक्कीच कंट्रोलमध्ये राहील. आणि माझ्या मते तरी ना सगळ्यात मेन अंडरवेट असणं किंवा ओव्हरवेट असणं गरजेचं नाही आहे, तर तुम्ही हेल्दी किती आहात ना ते गरजेचं आहे. आणि अजून एक मला शेअर करायचं आहे तुमच्यासोबत, आपल्या चॅनलवरती ना उद्या मोठा व्हिडिओ येणार आहे, सो स्टे ट्यून. बाय.